उजाडले तरी सूर्य कुठे आहे? संभाजी हाताशी लागला तरी मरगठ्ठ्यांचा मुलूक कब्जात कुठे आहे? अशी अवस्था औरंगजेबाची झाली होती. प्लेगच्या साथीमध्ये औरंगाबादी महल त्याला सोडून गेली होती. त्यामुळे तो आधीच काहीसा हळवा बनला होता. एकीकडे नाठाळ संभाला कैद केल्याचा आनंद खूप होता, पण दुसरीकडे शहजादा मुअज्जमला बंदीखान्यात कैदी म्हणून फेकावे लागले होते. शहजादा अकबरासारखा प्यारा शहजादा त्याला कायमचा पारखा झाला होता. इराणच्या शहाची मदत घेऊन तिकडून हिंदुस्थानावर स्वारी करण्याच्या वल्गना करत होता. जुल्फिकार खान आणि शहजादा आझम सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वेगाने जाऊन पोचले होते खरे, पण त्या आघाडीवरूनही अद्यापी खुशीच्या फारशा वार्ता येत नव्हत्या. दैवाने औरंगजेबाचे हसेच करून सोडले होते. रात्रीच्या खाण्यावेळी पातशा अलीकडे न चुकता उदयपुरी आणि शहजादी जिनत उन्निसा यांना सोबत घ्यायचा. त्यांच्याशी रुदत व्यक्त करताना त्याला हलके हलके वाटायचे. पातशाचा आजचा नूरही फारसा ठीक दिसत नव्हता. तो तक्रारीच्या सुरात आपल्या शहजादीला बोलला, जिनत, खूप कोशिश केली आमच्या अंमलदारांनी, पण तो निकम्मा काफर बच्चा निघाला ठार उलट्या कलेजाचा. क्यों अब्बाजान? आखिरकर तो पत्थर काही पिघलला नाही. खुफिया लोगों से पता चला संभाची औरत, बेहन आणि बेटीही खूप जिद्दी आणि घमंडी आहेत. सबके सब फांसी के तख्त पे चलने के लिए तैयार हैं, लेकिन समझौता नहीं चाहते. अब्बाजान, धीरज रखिए, सारं काही ठीक होईल. नहीं बिटिया, संभा तो शैतान ही है. तुझ्या नजरेच्या कोण्यात त्या जहन्नमीबद्दल तू थोडासुद्धा रहम बाळगू नकोस. पातशाचे तसे बाहेरही कालपासून शहाबुद्दीन खान खूप बिनसल्यासारख्या बाता करत होता. येन केन प्रकारेण संभाला सबक शिकवायच्या गोष्टी मनात आणत होता. तोळा मासा प्रकृतीची उदयपुरी मगापासून थोडी दूरच उभी होती. तिने पातशा आणि शहजादीच्या संवादात भाग घेतला नव्हता. इतक्यात महालाच्या बाहेर काही खोजे आणि दासी लगबगीने येऊन पोचल्या. त्यांच्याशी उभ्या उभ्या गोष्टी करून उदयपुरी आत आली तेव्हा तिची चर्या खूपच लाल दिसत होती. उदयपुरी रागाच्या कैफातच औरंगजेबासमोर येऊन उभी ठाकली. त्याच्या डोळ्याला डोळा देत ती बोलली, पातशा सलामत. मनुष्याच्या जुलूम जबरदस्तीला काही मर्यादा आहेत की नाही? एकेकाळी दारासारखा पाक आणि जिंदातील शहजादाशी माझी शादी झाली होती. त्याचा कत्ल करून त्याच्या तख्तासकट आपण मला छिनून घेतलं. तख्त बेचार लकडीचं होतं, पण माझ्या जज्बाची आपण कधी पर्वा केली नाही. पण ते सारं गिळून पुरी जिंदगी शहनशांची मर्जी राखण्यासाठी मी जुलमाची शेत सजवत राहिले. केली कधी तक्रार? खामोश बेगम, तुझे आज क्या हो गया है? औरंगजेब भयंकर संतापून एकदा उदयपुरीकडे आणि एकदा शहजादीकडे बघू लागला. ऐकू देत शहजादीला, ती काही नासमज लडकी नव्हे. लेकिन हजरत, ज्या माणसाने माझ्या शौहरचा भरल्या बाजारात कत्ल केला त्याची शेत सजवत जन्मभर जुलूम सहन करायला सुद्धा हौसला लागतो. पण आता त्याची अगदी हद्द झाली आहे. लेकिन ऐसा क्या हुआ बेगम? आपका कुत्ता शहाबुद्दीन खान उठसूट बड्या बड्या बाता करण्यात त्याची हयात गेली. संभा डावीकडून येतो आहे असं कळताच उजवीकडे भागणारा चुहा, उसकी इतनी मजाल. क्या हुआ बताओ तो सही. पातशाचा आवाज खूपच चढला. त्या बुड्ढ्या शहाबुद्दीनने आज संभाकडे म्हणे पैगाम धाडला आहे. बऱ्या बोलानं किल्ल्यांच्या चाव्या दे, ताबा दे, नाहीतर भरल्या बाजारात तुझ्या औरतींवर हशम आणि गुलामांची पोरे सोडू, त्यांची अब्रू लुटू. बस इतना ही. मुझे लगा आपके माथे पे आसमान गिर पडा था. पातशा शांत होऊन खाली बसला. उदयपुरीच्या रागाचा पारा मात्र चढतच गेला. शहजादीही रागाने गोरीमोरी झाली होती. त्या दोघींची समजूत काढत पातशा बोलला, इतकी बहस करायचं तुम्हा दोघींना काय कारण? किती फक्र कराल त्या संभाची? कुत्ता क्या और कैदी क्या, दोनों बराबर. आता मात्र उदयपुरीच्या रागाने परिसीमा गाठली होती. ती सरळ पातशाला सन्मुख बसली. उभ्या जिंदगीमध्ये प्रथमच ती आपल्या हजरतशी असा वाद घालत होती. ती दुर्गा, ती राणू हा काही फक्त संभाजीचा जनाना नव्हे,
त्या शिवाजींच्या लेकी सुना आहेत. पातशा सलामत. त्या शिवाने जिंदगीभर खूप दंगा फसाद आणि खून खराबाही केला, पण त्याने कोणा इस्लामी मा बहिणींच्या अंगाला स्पर्श केला नाही. शिवाच्या या सच्चाईबद्दल त्याच्या मौतीनंतर आपण त्याची जाहीर तारीफ केली होती. तो संभा बडा बदफैली आहे, इश्कबाज, दारूबाज आहे, अशी गवाह मरगठ्ठ्यांचे बडे बडे शास्त्री पंडितही देतात. पण तशी तक्रार कोणा मुसलमानाने कधीच केलेली नाही. उलट इस्लामच्या मा बहिणींना संभाने जिंदगीभर आपल्या बापाप्रमाणेच इज्जत दिली आहे. त्या जनाने हल्ल्यापुढे पातशा दबून गेला. त्याने तात्काळ शहाबुद्दीन खानाकडे आपली अक्कल आवरण्याचा संदेशा पाठवून दिला. त्यामुळे बुड्ढा शहाबुद्दीन भानावर आला. दिवस पालटत होते. महाडकडून वरचेवर जुल्फिकार खलिता पाठवायचा. आज आपली गोडी बिरडवाडीला जाऊन भिडली. उद्या अवचित गडापर्यंत जाऊन आलो. तळ्याच्या किल्ल्याला वेढा दिला आहे. ते खलिते वाचून औरंगजेब असद खानावर ओरडायचा, क्या आपका बेटा मुझे नक्शा पढ़ने का तरीका बता रहा है? जुल्फिकार रायगडावर सरळ हमला करायला घाबरत होता. महाराणी येसूबाईही शरण जायची चिन्हे दिसत नव्हती. पातशाच्या हैराण मनाला अजिबात शांती वाटत नव्हती. संभाजी राजांवरचा त्याचा गुस्सा येत किंचितही कमी झाला नव्हता. तो शहजादेकडे पाहून वैतागून म्हणाला, जिनत, आज त्या पापी संभाला मुकर्रब खानाने कैद करून 20 दिवस झाले. दारासारख्या सगळ्या भावाला 2-3 दिवसांच्या आत कत्ल करून जेहन्नममध्ये धाडणारा हा शहनशाह औरंगजेब त्या काफराला 20 दिवस लोटूनही कसा जिंदा ठेवतो, या कल्पनेनं काही बुजुर्ग बावरतात. शहनशाह डरपोक निघाला आहे अशी समजूत करून बालबच्चे चोरून का होईना हसतात, आमचा मजाक उडवतात. शहनशाहची अशी नाचक्की याआधी कधीच झाली नव्हती. मेरे आका, तुमचा जीव काही त्या संभामध्ये नव्हे तर मरगठ्ठ्यांच्या किल्ल्यात अडकला आहे, उदयपुरी बोलली. नाही तो क्या बेगम, उद्या रामशेठच्या हिशोबाने एकेका किल्ल्यावर निशाण गाडण्यासाठी जर 6-6 वर्ष लागणार असतील तर ही जिंदगी पुरेल मरगठ्ठ्यांचा मुलूक जिंकायला. अब्बाजान, तर आपण स्वतः का जाऊन भेटत नाही त्या संभाला? जे तलवारीने जमलं नाही ते तुम्ही जिभेच्या मिठ्या कटारीने पैदा कराल. आपल्या शब्दांची ताकद आपण अकबर भैयाला लिहिलेल्या खलित्यांमधून मी अनेकदा जाणली आहे. लेकिन फिर भी शहजादी, हिंदुस्तान का बादशाह बंदीखाने में जाएगा, वो भी उस मामूली काफर बच्चे से मिलने. औरंगजेबाच्या कपाळावरच्या आठ्या खूपच भीतीदायक वाटत होत्या.